सो गाईज मी काही पार्सल मीशोवरनं ऑर्डर केले होते, तर ते रिसीव झालेले आहे माझे आणि त्याचंच आता मी अनबॉक्सिंग करणार आहे. सो एवढ्यात मी मीशोचे भरपूर पार्सल बोलवत आहे, जसं की तुम्ही व्लॉगमध्ये बघत आहे. आणि क्वालिटी पण खरंच खूप छान आहे म्हणून मला बोलवावं वाटतं आहे. सो त्यासाठी मी आणखी परत काही पार्सल बोलवलेले आहे, तर त्याचं आता आपण अनबॉक्सिंग करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. तर चलो सगळ्यात पहिले छोटं पार्सल अनबॉक्सिंग करू. तर हे जे आहे यामध्ये आहे इयरिंग्स, जे की मी बोलवलं आहे आणि ज्याचा मी एक शॉर्ट पण सुद्धा टाकलेला होता. तर यामध्ये मला मिळालेले आहेत चार इयरिंग्स सेट. सो मीशोवरून बोलवले आहे आणि इतकी क्वालिटी इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे हे मला पडले आय थिंक 200च्या अंदरच पडले, म्हणजे 200च्या आतमध्येच पडलेले आहे. जवळजवळ 160-165च्या काहीतरी रेंजमध्ये आहे. आणि हे 4 असे ऑक्सिडाइज सेट आहे, म्हणजे ऑक्सिडाइज इयरिंग आहे आणि असे 4 आहे. सो पहिला जो आहे तो असा ट्रायंगल शेपमध्ये आणि एवढा सुंदर दिसतोय. हे बघा ऑक्सिडाइज इयरिंग. आणि मी लास्ट टाइम बर्डीला गेली होती तेव्हा मी असे बघितले तर ते बरेचसे महाग होते. एकच पीस आय थिंक 50-60 रुपयाला पडत होता. आणि खरं सांगते ना, खूप जास्त परवडले आणि क्वालिटी एकदम छान आहे. मी 10 आउट ऑफ 9 तरी देईलच या प्रोडक्टला. तर खरंच खूप मस्त वाटतं आहे. आणि आता मीशोवाल्यांनी बरेचसे प्रोडक्ट अपडेट केलेले आहे, त्यामुळे तर काही विषयच नाही. आणि खूप छान छान गोष्टी मीशोवर मिळायला लागलेल्या आहे. हे सुद्धा बघा, तर असे छान इयरिंग्स आहे. हे सुद्धा खूप सुंदर वाटतंय. तर तिसरं जे आहे, तर तिसरे हे असे आहे जे ऑक्सिडाइज इयरिंग आपण सूटवर वगैरे छान घालू शकतो. असं जीन्स कुर्तीवर वगैरे पण खूप सुंदर दिसत आहे. बघा ऑक्सिडाइज इयरिंग्स तर एकदम मस्त वाटतं आहे. हा खूप जास्त आवडला आहे मला. हा आणि हा जो फर्स्ट होता ना, तसं तर आवडले 4 पण याचं जे ॲक्च्युली आहे हे खूपच सुंदर वाटतं आहे. आणि सोबतच हे बघा चौथा जो इयरिंग्स आहे हा असा आहे. तर असे 4 इयरिंग्सचा पूर्ण सेट मला मिळालेला आहे फक्त 165 रुपीजमध्ये. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला लिंक शेअर करेलच. आणि क्वालिटी मस्त आहे. हा होता आपलं पहिलं प्रोडक्ट जे मी बोलवलेलं आहे मीशोवरून. दुसरं काय आहे ते दाखवते. दुसरं जे आहे मी तुम्हाला जसं की माहिती आहे, मला देवाचं ते मंदिराचं वगैरे सजावटीचं सामान खूप जास्त आवडतं. तुम्ही आता ब्लॉग आधीपासून बघत जर आले असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी जेवढेही कुठल्या वस्तू वगैरे अशा छोट्या छोट्या सामान वगैरे खूप जास्त घेते, कारण मला खूप जास्त आवडतं. तर तसंच मला देवाऱ्यामध्ये ना प्रत्येक देवाच्या खाली असे लाल छोटे छोटे जे राऊंडमध्ये असतात, स्क्वेअरमध्ये असतात, असे वेल्वेटमध्ये असते रेड कलरचे. तर त्याच्यामध्ये मला राऊंडमध्ये पाहिजे होता. आणि मी मार्केटमध्ये जेव्हा बघितलं तर एकच जो कपडा असतो ना तो 30 रुपयाला होता. मी म्हटलं एवढे छोटे छोटे आणि 30 रुपयाला, तर त्यापेक्षा मग ऑनलाईन बघते म्हटलं. तर मला माहिती नव्हतं मीशो एवढं छान येईल. मी मीशोवरनं बोलवलेलं आहे आणि दाखवते मी तुम्हाला. मला हे बघा असं एक पॅकेट आहे, यामध्ये आलेले आहे. आणि मला हे 5 पीस पडलेले आहे 150 रुपयामध्ये. हे बघा आणि इतके सुंदर आहे. याला बघा असं देवाऱ्यामध्ये प्रत्येक देवाच्या खाली ठेवायला छान. आणि याला असं काचाचं वर्क पण आहे, कटवर्क, इतके सुंदर. आणि असं वेल्वेट कपडा आहे सेंटरमध्ये. तर असे मला 5 मिळालेले आहे 150 रुपयामध्ये आणि वर्थ इट आहे. आणि त्याची क्वालिटी पण खूप छान नव्हती जे की बाहेर बघितले होते. तर याची क्वालिटी खरंच खूप छान आली आणि हे मला वर्थ इट वाटले. जरी याच्यामध्ये 150 रुपये गेले असेल या 5च्या मध्ये, तरी पण वर्थ इट असे वाटले की याला कटवर्क आहे आणि काच पण दिलेला आहे. एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतं. आणि हा वेल्वेटचा मटेरियल पण चांगला आहे. आणि जी मी शॉपमध्ये बघितले होते असे डल रेड कलरमध्ये होते, एकदम मरुनिश असे वेगळेच. पण हा एकदम डार्क रेड कलर आहे, त्यामुळे उठून दिसणार मंदिरामध्ये. सो हे बोलवले मी. आणि थर्ड प्रोडक्ट जे बोलवलेलं आहे मी ते आहे कुर्ती. तर मीशोवर कुर्त्या पण खूप सुंदर मिळतात म्हणून म्हटलं चला ट्राय करावं. तर ही अशी पिंक कलरची मी कॉटनची कुर्ती बोलवलेली आहे, जी
ॲक्च्युली काय झालं ना, मी 2 कुर्त्या घेतल्या आणि त्याची साईज थोडी रॉंग आली, त्यामुळे मला एक्सचेंज करावं लागेल. सो मी परत ऑर्डर टाकलेली आहे आणि ह्या रिटर्नमध्ये जाणार आहे. सो ज्या मी ऑर्डर टाकल्या आहेत त्या परत माझी साईज वाढवून बोलवलेल्या आहे. सो ही साईज खूप छोटी आली आहे, एक्स्ट्रा स्मॉलमध्ये आलेली आहे आणि आय थिंक मला असं वाटतं कुरिअर ऑर्डर टाकताना माझ्याकडनंच गलती झाली. मला ही 150 रुपयालाच पडली आहे. 150 नाही 180ला की काय पडलेली आहे. एकदम मस्त कॉटन मटेरियल आहे, म्हणजे खूप छान वाटली. आणि एवढ्याच्यामध्ये मटेरियल पण म्हणजे फॅब्रिक घेऊन शिवणं पण नाही बसत तेवढ्या प्राईसमध्ये, त्यामुळे मला तरी असं वाटतं एकदम मस्त. आणि कॉटन आणि एकदम सॉफ्ट आहे, छान आहे. पिंक कलरची आणि व्हाईट असे बुट्टे आहे दिलेले. ही एक आणि आणखी परत एक सेम याच्यामध्ये कुर्ती बोलून मी सेकंड कुर्ती बऱ्याचशा क्रिएटर लोकांना मी घालून बघितलं होतं, बऱ्याचशा मुलींना रील्समध्ये पण सुद्धा मी ही कुर्ती घालून बघितली होती. तर म्हटलं चला आपण पण एकदा ऑर्डर टाकून बघू की ॲक्च्युअलमध्ये प्रोडक्ट येतं कसं. तर खरं सांगते ना, ही पण कुर्ती खरंच कॉटन मटेरियलमध्ये, प्युअर कॉटनमध्ये आणि छान आली. व्हाईट कलरची प्रिंट आहे यावर, पण थोडी फेंट असल्यामुळे मला तेवढी आवडली नाही, जेवढं कॅमेरा जस्टिस नसेल करत. पण सांगते ते असं खूप फेंट कलर आहे, मला डार्क कलरमध्ये हवी होती. आणि मी या लेसमुळे बोलवली कारण मला लेस खूप छान वाटली यावर व्हाईट कलरची, त्यामुळे मला असं वाटलं की लुक छान दिसेल. पण सो मोबाईलचा डेटा फुल झाला होता आणि स्पेस नसल्या कारणाने व्हिडिओ शूट नाही केला, तर तोच आता डेटा ट्रान्सफर केला. आणि तुम्हाला माहिती आहे जसं की नेहमीसारखा आपला प्रॉब्लेम होतो, पण लवकरच काहीतरी सोल्युशन काढू आपण. सो आपण होतो या कुर्तीवर. तर मला ही जी रील आहे, सॉरी ही जे लेस आहे यामुळे मला ही कुर्ती आवडली होती, बट लाईट कलर आल्यामुळे मला आवडली नाही. तर मी एक्सचेंज करणार आहे, म्हणजे याच्या जागेवर दुसरी कुठली तरी कुर्ती घेणार आहे. तर ही मला नाही आवडली, म्हणजे याचा फेंट कलर असल्यामुळे. पण कापड क्वालिटीचं देईल तर कॉटनमध्ये आहे आणि चांगली आहे. जर तुम्हाला यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज मला लाईट कलर असल्यामुळे नाही आवडली आहे. बाकी ओके आहे सगळं. तर अशा मी 2 कुर्त्या बोलवल्या होत्या आणि सोबत मी एक फॅब्रिक बोलला होता की मी एवढ्यात ना फॅब्रिक खूप जास्त बोलवते आहे मिशोवरनं, मला तरी असं वाटतं परवडत आहे, त्यामुळे मी बोलवते आहे. लास्ट टाइम तुम्ही जसं बघितलं असेल की मी 5 मीटर फॅब्रिक होता, तो आय थिंक मला असं वाटतं 250 की 300 रुपयाच्या रेंजमध्ये मी बोलवला होता आणि जो की बाहेर नाही मिळत. तर छान वाटला. आणि परत एक बोलवला आहे जो व्हाईट चिकनकारी. सो गाईज एवढा मस्त फॅब्रिक आलेला आहे, इमॅजिन नाही करू. हे बघा इथे कटवर्क दिलेलं आहे आणि कुर्ती शिवायसाठी मी बोलवला आहे हा व्हाईट फॅब्रिक. एकदम भारी, म्हणजे विचार नाही करू शकत मेशो एवढं छान देईल, म्हणजे खूपच छान. आणि हे बघा इथे पूर्ण असं कटवर्क दिलं आहे जे खाली घेरला येईल कुर्तीच्या, आणि खूपच छान. माझी एक इच्छा होती की मला चिकनकारीची अशी व्हाईट कुर्ती शिवायची होती, जी की जीन्सवर किंवा लॅगिन्सवर वगैरे घालायला. तर मला जसं दिसलं मी तसं हा फॅब्रिक ऑर्डर टाकला. मेशोवर एवढी चांगली क्वालिटी येईल वाटलं नाही, तर खरंच खूप छान आला आहे आणि मला खूप जास्त आवडला. तर याला पण मी 10 आउट ऑफ 9 तरी देईल, खूपच छान आहे. सो आणि हा मटेरियल पूर्ण टोटल आहे 2.5 मीटर. तर 2.5 मीटरमध्ये आपली कुर्ती आरामात बसून उरतो कापड, तर एवढा कापड लागत नाही. सफिशियंट स्लीवलेस जर कुर्ती शिवायची असेल आपल्याला तर मला असं वाटतं 1.5 मीटरमध्ये आरामात होऊन जाईल, इनफ आहे. आणि जर स्लीव्ज लावायच्या असेल तर 2 मीटरमध्ये होऊन जातं. सो यामधला पण फॅब्रिक म्हणजे उरेल त्यातला, तेवढा लागणार नाही. सो मस्त छान. मेशो खरंच क्वालिटी देत आहे, तर खूप छान वाटतं आहे. आणि तुम्ही पण ट्राय करा मेशोवर, खूप तुम्हाला पण प्रोडक्ट आवडेल. आणि मी तर आता एवढ्यात भरपूरशा गोष्टी घेतल्या, जसं किचनवेअर पण भरपूर साऱ्या गोष्टी मी मेशोवरनं ऑर्डर टाकते. तर तुम्ही बघितलेच असेल लास्ट व्लॉग माझे, दिवाळीपासून मी भरपूर गोष्टी, आणि दिवाळीपासूनच नाही तर मी या घरात नवीन घरात आले तेव्हापासून भरपूर गोष्टी मेशोवरनं ऑर्डर केलेल्या आहे. आणि आता पुढे पण मी भरपूरशा ऑर्डर टाकलेले आहेत, तर ते पण येणार आहे, तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणारच. तर असा होता अनबॉक्सिंग व्लॉग. चलो, तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो चलो, मिलते हैं नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.